फिट कांबडी बांधायची आणि 10 मिनिटात जेवण करून दाखवायचं. भगवान म्हणते चालेल का? देवाने होकार दिला चालेल, दानवाने होकार दिला चालेल, चालेल चालेल. पण भगवान म्हटले काय रे, अगोदर कोण जेवायला बसणार? अहो पहिल्यांदा दानवानीच गर्दी केली. ते म्हटलं देवा पहिल्यांदा आम्ही जेवायला बसणार, पहिल्यांदा आम्ही जेवायला बसणार. न जाणो मागच्या पंक्तीला नाही शिल्लक राहिलं तर काय करावं म्हणून बरेचसे माणसं होता तोपर्यंत पहिलीच पंगत धरण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तुम्ही कितीही सांगा पहिल्या पंक्तीला बाहेर गावचे पाहुणे जेवायला बसतील तरी तो पाहुण्यांच्याच पंक्तीला धडशा मारतो. शेवटी दानव असते, दानव जेवायला बसले. त्यांनी इथून तर थेट लांब लचक लाईन धरली. इथून तर थेट कुरवेल टू निमगावन फाटा, किती किलोमीटर मला माहित नाही. लांब लचक लाईन धरली, वाढून तयार झालं. प्रत्येक दानवाच्या उजव्या हाताला फिट्ट कांबडी अशी बांधली. दानवच ते पाणी फिरून तयार झालं. त्यांना पाणी फिरवायची गरज नाही, वदनी कोड घ्यायची अजिबात गरज नाही. त्यांनी जेवायला सुरुवात केली. एका दानवाने आपल्या पात्राचा भात उचलला. मसाले भात होता. हात तोंडाजवळ जात नाही. तो भात त्याने असा वर फेकला आणि आता सर्व भात कुठे तोंडात पडत का आबा? दुसऱ्या दानवाने काय केलं, आपल्या पात्राची वांग्याची भाजी उचलली. हात तोंडात जुळत नाही. वांग्याची भाजी अशी वर फेकली आणि केलं. आता सर्व भाजी तोंडात पडेल, काही तोंडात, काही नाकात, काही डोळ्यात. नाकाच्या शिंका होऊ लागला, डोळ्याच्या आगीन होऊ लागली. अहो तिसऱ्या दानवाने काय केलं, आपल्या पात्राची बुंदी उचलली. बुंदी हात तोंडात जुळत नाही अशी बुंदी वर फेकली आणि केलं. आता सर्वच बुंदी तोंडात पडेल का काय सांगू तुम्हाला. त्यांची वेळ संपली. 10 मिनिटं झाली. भगवान म्हटले उठा उठा, तुमची वेळ झाली. दानव म्हटले देवा अजून पोटाचा कोपराही भरला नाही. भगवान म्हटले मूर्खांनो, तुम्हाला जेवायची अक्कल नाही, त्याला मी काय करणार? उठा उठा उठा. नाईलाज झाला. दानव उठले आणि देव जेवायला बसले. पण देव हुशार, बुद्धिमान, चतुर. त्यांनी पंक्ती धरतानाच तोंडाकडे तोंड, तोंडाकडे तोंड, तोंडाकडे तोंड. 63 आकडा. पंगत धरायची देखील अक्कलच लागते महाराज. तोंडाकडे तोंड आणि 2 पात्रांमध्ये एकच वाढफ्या फिरेल एवढा रस्ता ठेवला. वाढून तयार झालं. त्या देवांच्याही हाताला, प्रत्येकाच्या हाताला लांब लचक कांबडी बांधण्यात आली आणि दानव त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. बघून आता हे कसे जेवण करता. हे जर पाठ्या करतील तर यांना आम्ही पकडू म्हटले. आणि ते दानव त्या देवांच्या पाठीमागे, जेवणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहिले. मग जेवणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणारे कोण? तुम्ही म्हणा, मी नाही म्हणा. अरे लग्नामध्ये जेवणाऱ्या लोक जेवण करून देत नाही, फार वाईट आहे महाराज. हो ते म्हणते बघून आता हे कसे जेवण करता. हे जर कॉफ्या करते तर यांना पकडू म्हटले आम्ही. देव हुशार, बुद्धिमान, चतुर. त्यांनी पाणी फिरवलं पात्राला. जय घोष केला. वदनी कवड घेता नाम घ्या श्रीहरीचे, सदावन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वान हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोवे जाणे जे यज्ञ कर्म. कुंडली कवरदा हरिढळ श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. हे हुशार, बुद्धिमान, चतुर. त्यांनी जेवायला सुरुवात केली. इकडच्या देवाने आपल्या पात्राची बट्टीचं खांड उचललं. ऐका ना जरा. स्वतःच्या तोंडाजवळ हात येत नाही, समोरच्या देवाच्या तोंडात सहज जातो. इकडच्या देवाने समोरच्या देवाला बट्टी खाऊ घातली. तिकडच्या देवाने काय केलं, आपल्या पात्राची बुंदी उचलली. स्वतःच्या तोंडात येत नाही, माझ्या तोंडात सहज जाते. अरे मला डायबिटीस असताना देखील त्यांनी बुंदी खाऊ घातली. बरं डायबिटीस काही कमी नाही, 350. तिकडच्या दानवाने काय केलं, आपल्या पात्राची भाजी उचलली. आपल्या तोंडाचा हळद समोरच्या देवाच्या तोंडात सहज जातो. त्यांनी मला भाजी खाऊ घातली. आम्ही काय केलं, इकडच्या देवाने आपल्या पात्राचा लाडू उचलला. स्वतःच्या तोंडात जात नाही, समोरच्या देवाच्या तोंडात सहज जातो. त्यांनी त्याला लाडू खाऊ घातला. अहो काय सांगू तुम्हाला, 8 मिनिटात देव जेवण करून उठले. किती मिनिटात? किती मिनिटात? किती मिनिटं शिल्लक राहिले? किती मिनिटं शिल्लक राहिले? याला म्हणावं जेवण, याला म्हणावं जेवण. नाही तर काही काहींचं जेवण म्हणजे ज्वारीचं पोतच टासणं. आतून टपाल येतं, माल पाठवणं बंद करा. गोडाम फुल झाला तर हा खातच राहतो. हो काही लोकांना जेवायचा सुमारच नाही. पहिली पंगत उठून जाते, दुसरी बसते, तरी म्हणतो येऊ द्या बट्टीचं खांड. आवर रे काका, तुला काही जेवायचा सुमार आहे का नाही? पंगत उठली तरी म्हणतो बट्टी आणा म्हणतो.
दानव तर त्यांच्याकडे पाहतच राहिले. दानव म्हटले देवा येतं आम्हाला जमलंच नाही रे. भगवान म्हटले मूर्खांना तुम्ही काय केलं, तुम्ही अगोदर स्वतः खाल्लं त्यामुळे काय झालं, तुम्ही उपाशी राहिले. आम्ही काय केलं, आम्ही अगोदर दुसऱ्याला खाऊ घातलं मग त्यांनी आम्हाला खाऊ घातलं. आपण जेवूनी जेववी लोका संतर्पणा करी तुका. अरे स्वतः अगोदर जेवण करण्यापेक्षा दुसरा जेव घालण्यामध्ये माणसाच्या मोठेपण आहे. प्रियकमेका देवमुखी सुखी घालो बरे वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे. तुकोबारांना विचारलं का हो महाराज, देवाने तो काला कुठे केला हो. तुकोबारा त्या काल्याचं ठिकाणा भंगाच्या शेवटच्या